नमस्कार मंडळी, मी अजिता. यावर्षी यूट्यूब चॅनेल जर सुरू होतं तर मनात आलं महिला दिनानिमित्त स्त्री शक्ती दाखवावी. मनात विचार आला आणि त्याच दिवशी मी एक रील तुमच्यासाठी टाकलं होतं की पुढील 8 दिवस मी 8 स्त्री शक्ती तुम्हाला दाखवणार आहे. मंडळी, खरं सांगू का, या 8 स्त्री शक्तींपैकी 3 स्त्री शक्ती माझ्यात तयार होत्या. बाकीच्या 5 कोण असणार आहेत हे खरंच माहीत नव्हतं. पण माझा आत्मविश्वास किंवा माझी इच्छाशक्ती आणि परमेश्वराची कृपा यामुळे सर्व छान जुळून आलं. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे तुमचा रिस्पॉन्स. प्रत्येक एपिसोडला तुम्ही दिलेला रिस्पॉन्स, त्यामुळेच माझं आत्मबळ वाढत गेलं आणि ही सर्व शृंखला माझ्याकडून पूर्ण झाली. प्रत्येक स्त्री शक्ती इतक्या ग्रेट मिळाल्या. त्यांच्यामधील कर्तव्य दक्षता, त्यांचा आदर, त्यांचा कष्ट हे तुमच्यासमोर आणताना मला माझं भाग्य वाटत होतं. मंडळी, यासोबतच अजून एक, जशी स्त्री शक्ती असते तशीच पुरुष शक्तीसुद्धा असते. माझे काही मित्र, माझ्या ओळखीचे काही लोक ज्यांनी स्वकष्टाने शून्यातून आपली एक खूप छान उंची गाठलेली आहे. मंडळी, त्याहीपेक्षा महत्त्वाचं, प्रत्येक पुरुषाने आपलं घर जरी सुंदर चालवलं, आपल्या घराला जरी आनंदी ठेवलं तरी खूप झालं, बरोबर? तर अशी पुरुष शक्तीसुद्धा मला पुढे आणायची आहे. त्यासाठी तुमचा रिस्पॉन्स आणि आशीर्वाद खूप महत्त्वाचा आहे. मंडळी, आजची स्त्री शक्ती तुम्हाला बघून नतमस्तक व्हायला होणार आहे. एका अगदी साध्या घरातली मुलगी रत्नागिरीमध्ये सरदेश पांडेंची सून झाली. तिच्या म्हणण्याप्रमाणेच त्यावेळी ते सरदेश पांडे होते. एका चांगल्या घरात ही स्त्री आल्यानंतर खूप काही करू शकली, कारण तिला फॅमिलीचा पाठिंबा मिळाला आणि तिच्यामध्ये उपजत कष्ट करण्याची वृत्ती होतीच. तिने जो आजार सहन केला त्या आजारामधून सुद्धा ती आपल्याला खूप मोठा संदेश देऊ शकणार आहे. तर चला आपण तिला ऐकूया. स्वतःसाठी आपण काहीतरी जगूया असं बाहेर पडण्याचं वय, ज्या वेळेला मी असा विचार करत होते की आता मी स्वच्छंद आहे, त्याच वेळेला थोडंसं काहीतरी असं झालं की नाही, आता तू तसं नाही जाऊ शकणार बाहेर. आणि माझ्या उजव्या ब्रेस्टला थोडासा लालसरपणा जाणवला. आपण पॉझिटिव्ह राहा, कारण आपण आनंदी तर घर आनंदी, आणि घर आनंदी तर सगळं जग आनंदी. मंडळी, बघितलात ना आत्मविश्वास? ही रत्नागिरी येथील मिनल मंगेश सरदेश पांडे, 1 नंबर सुगरण, अतिशय उत्तम लिखाण, उत्तम विणकाम. तिच्या बहिणीला ती कोकण मेवा ही प्रॉडक्ट्स बनवायला मदतही करते. दिवाळी अंकामध्ये हिचं लेखनही येतं. शिवाय पाककृतीच्या रेसिपीज ती यूट्यूबवर सुद्धा दाखवत असते. मंडळी, हे एकत्र कुटुंब आहे. आजकाल आपल्याला अशी कुटुंब बघायला मिळत नाहीत. त्याबद्दल सुद्धा आपण तिच्याशी बोलणार आहोत. नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत मिनल सरदेश पांडे हिच्या घरी. नमस्कार. तू मला आता तुझं बालपण सांगायचं आहे. थोडक्यात तुझं बालपण सांग. हो, नक्की. आधी पहिल्यांदा धन्यवाद की तू माझी निवड केलीस या गोष्टीसाठी. आणि बालपणाकडे जाताना माझं बालपण कुर्ध्याला, पावसजवळ जे कुर्ध गाव आहे तिथे माझं बालपण गेलं. आणि त्यातही मी तुला सांगेन की माझ्या बाबांना 1.5 हात होता, म्हणजे अर्धा नव्हता असं मी म्हणणार नाही, 1.5 होता. हे आमच्यासाठी भाग्य आहे की, आणि त्या 1.5 हाताने त्यांनी आमचं विश्व निर्माण केलं, आमच्या चौघांचं. म्हणजे आम्हाला शिक्षण, आम्ही चौघंही व्यवस्थित शिकू याची पूर्ण काळजी बाबांनी घेतली. आम्हाला शिक्षणाला काहीही कमी पडू दिलं नाही. त्यासाठी जे लागलं, कोकण प्रॉडक्ट्स तयार करणं, शेतात काम करणं, हे जे काही त्यांना मदत लागली ती आई पूर्णपणे करत होतीच. आणि आमच्या छोट्या हाताने जमेल तसं आम्ही करत होतो. पण आमचं भविष्य मात्र कसं घडेल याची काळजी आमच्या बाबांनी पूर्णपणे घेतलेली होती. हे तू सांगताना ना अक्षरशः काटा आला.
एवढ्या अभिमानाने सांगितलंस ना आपल्या बाबांबद्दल, खूप छान वाटलं. आणि हे मी वाचलेलं आहे त्याच्यामुळे परत ते सर्व आठवलं. इतकं आपल्या बाबांबद्दल अभिमानाने तू सांगतेस ना प्रत्येक वेळी, आणि त्या अशा काही आठवणी मी वाचल्या पण आहेत ना मिनल, खरंच म्हणजे त्या संस्कारातून तुम्ही घडलेले आहात. त्याच्यामुळे प्रत्येक संस्कार तुला ना प्रत्येक पायरीवर उपयोगी पडला मिनल, बरोबर? नक्की नक्की. तुम्हा चारही भावंडांचं शिक्षणही चांगलं झालंय. हो, सर्व तुम्ही ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट सुद्धा आहे. तुझा भाऊ गोगटेला असणारा ते पण खूप छान शिकलेले आहेत. तुझं शिक्षण कसं झालं? मी कुर्ध्याच्या शाळेमध्ये 7वीपर्यंत शिकले, पण 7वीच्या स्कॉलरशिपमध्ये मी रत्नागिरी तालुक्यामध्ये दुसरी आले होते. त्यामुळे म्हणजे शिक्षणात कमी नाही पडलं. माझ्याकडे स्कॉलरशिपचं गाईडसुद्धा नव्हतं, पण त्याने काही अडलं नाही. त्यानंतर 8वी ते 10वी चालत पावस हायस्कूल, रोज चालत, कारण तेव्हा गाड्या जातच नव्हत्या, घाटी होती, रस्ते नव्हतेच, त्यामुळे इलाज नव्हता. म्हणजे जे आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढणं याच्याशिवाय पर्याय नव्हता. आणि 10वीपर्यंत तिथे केलं. त्यानंतर 11वी 12वी फाटक हायस्कूल. कारण का की शाळा सकाळचं, कॉलेज सकाळचं होतं आणि इंग्लिश मिडियम होतं. आणि कुर्ध्यासारख्या ठिकाणी किंवा पावसला मी मराठी मीडियममध्ये शिकले होते, तर तिथून इंग्लिशचा प्रवास आणि घरात कोणी शिकवणारं नाही आणि मी क्लास करू शकत नव्हते. त्यामुळे पर्याय नव्हता की जिथे शिकवतील शाळेसारखं तिथे जायचं. 11वी 12वी मी फाटकला केलं आणि FY ते TY गोगटे जोगळेकर. खूप छान. म्हणजे खडतर ह्याच्यातून तू शिक्षण घेतलंस आणि त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीची आपल्या पिढीला खूप किंमत आहे. कारण आपण त्यावेळी खूप ऍडजस्टमेंट केली आहे, सहनशक्ती आपल्याकडे त्यामुळे आहे, बरोबर? आणि तुझ्याकडे ती अफाट आहे, ते आपल्याला पुढे समजणारच आहे. मिनल, सरदेशपांडे या घरात तू कशी आलीस? मला तर म्हणजे स्थळच म्हणायचं की ठरवूनच लग्न झालं. बरोबर. ज्या वेळेला आम्ही इथे बघायला आलो त्यावेळेला बाकी काहीच माहिती नव्हतं. फक्त माझ्या बाबांनी येऊन त्यांचं आत्मचरित्र बाबांनी लिहिलेलं आहे माझ्या, तर ते माझ्या सासूबाईंना सासऱ्यांना त्यांनी वाचायला दिलं. त्यांना सांगितलं की तुमची परिस्थिती उत्तम आहे, कारण माहीत होतं सरदेशपांड्यांची 3री पिढी बिझनेसमध्ये आहे, त्यामुळे त्यांच्या परिस्थितीची आमची तुलना होणं शक्य नव्हतं. ते सरदेशपांडे होते, त्यामुळे बाबा येऊन बोलले त्यांना, असं असं आहे, मी काहीच करू शकणार नाही, पण माझी मुलगी चांगली आहे आणि तुम्हाला जर पटणार असेल तर मी मुलगी दाखवायला घेऊन येतो. आणि मग ठरलं असं. खूप छान. पण माझ्या सासू सासऱ्यांची मी कौतुकाने सांगेन की त्यांनी आमच्याकडून काहीही घेतलं नाही. एवढा हिरा मिळाला अजून म्हणजे असं नाही, तरी होतं त्यावेळी नव्हतं ना, त्यांच्या मनाचा निश्चित मोठेपण आहे. मी फक्त बोलते की नंतर जाऊन प्रत्येकाला कळलं असेल की एक छान हिरा आला, आणि तशाच तुम्ही तिघीही आहात. मस्त एक या घरात तुम्ही सुना सगळ्या आल्या आहात. मिनल, याच ह्याच्यात मी पुढे अजून सांगते की मिनल, या आता ना एकत्र कुटुंब पद्धती राहिलेली नाहीये, प्रत्येक जण सेपरेट राहतो. असं रत्नागिरीत अशी एक 4-5 घरं माझ्या माहितीतली आहेत की ज्यांचं एकत्र कुटुंब आहे, आणि त्याच्यातलं हे तुमचं गोकुळ. मी नेहमी म्हणते ना की तुमचं गोकुळ आहे. तर मिनल, कसं वाटतं तुम्हाला? मी खरं तर सांगेन की जेव्हा लग्न ठरलं त्यावेळेला हे माहीत होतं, पण तरी आम्ही जरी 4-5 जण घरात असू तरी ते तेवढंच, म्हणजे आमची फॅमिली एवढंच हे होतं. आणि एकत्र कुटुंबात 15 माणसांचाच जायचं. माझं वय फार तर 22 वर्ष, म्हणजे काही अनुभव नव्हता. पण ठीक आहे बाबा, आता बाबांनी बघितलंय, चांगलं आहे. आणि मुख्य मला हे होतं की मला दुकानात काम करायचं आहे, मला तुमच्याबरोबर बाहेर पडायचं आहे, म्हणजे मी नुसती घरातलं बसणार नाही, एवढं मला होतं पहिल्यापासून. आणि बाकी मी तुला सांगू का, एकत्र कुटुंब राहणं, आता माझ्याच लग्नाला 28 वर्ष होतील आणि आधीच्या दोघी जावा, आमच्यात भांडणं होत नाहीत का असं प्रत्येक जण विचारतो. तर होतात, 100% होतात, कारण प्रत्येक घरात हे होतंच, बहीण भावात पण होतात. लांब राहून पण होतात, मग जवळ राहून भांडायला होतातच. पण आम्ही हे ठरवलं होतं, निदान आम्ही तिघींनी पर्यंत तरी, की आपण एकत्र राहायचंय, याला काही पर्याय नाही, आपल्याला ऍडजस्ट करायचंय. त्यामुळे भांडण काल झालं, आज बोलतो आणि हे सगळ्या करतो, म्हणजे एकटीच मी असं नाही. आणि हे कॉन्ट्रीब्युशन या 15 जणांचं सगळ्यांचं आहे, आणि त्यातला सगळ्यात मोठा वाटा माझ्या सासऱ्यांचा आहे. निश्चित. आणि मी सांगू का मिनल, की हा सासऱ्यांचा हट्ट होता, सर्वांनी एकत्र राहायचं. नक्की. त्यांना क्रेडिट जातं, पण तितकंच क्रेडिट तुमच्या तिघींच्या नवऱ्यांना जातं. त्यांनीही अशीच व्यक्ती हवी या घरात
जी एकत्र राहील आणि त्यानंतर क्रेडिट तुम्हा तिघींना जातं. आणि सासूबाई मुख्य. सासूबाई कारण काय आहे की जाणारच. आम्ही 4 जणी 4 घरातल्या आणि 5वे सरदेश पांडे, म्हणजे ज्या पद्धती सुद्धा घरातल्या होत्या ना, Absolutely. रोजच्या आमटीला फोडणी घालण्यापासूनच्या पद्धती हो हो प्रत्येकीच्या वेगळ्या वेगळ्या हो, होत्या. हो. कधी वाद झाले, कधी कोणाच्या आमटीत पाऊस पडला, कधी कोणाच्या भाजीत काहीतरी झालं, हे होत राहिलं. होत राहिलं. म्हणजे वाद होत राहिले, हो, हो. चव आवडत नाहीशी झाली, असंही झालं, हो. पण ते टिकलं. ते टिकलं. अगं हे साधं नाही आहे, साधं नाही आहे. हे आपण फक्त बोलतो की हे लोक एकत्र राहतात आणि ते रोज सकाळपासूनचे ते 24 तास असतात रोजचे ना, ते अनुभवणं खूप वेगळं असतं. पण आमच्यासारख्यांना जे एकटे राहतात ना, त्यांना याचं ना एक अप्रूप असतं ग, की आधार, ह्या आधारवर आम्ही हायलाईट करतो. पण त्याचसोबत एक सांगेन, प्रत्येक गोष्टीचे फायदे तोटे असतात. पण तरीही मी अजूनही सांगेन, मला अभिमान वाटतो सरदेश पांडे कुटुंबाचा. खरंच कौतुक आहे मला. आणि मी तुला त्याच्यामध्ये एकच गोष्ट सांगेन छोटीशी, की जी त्याच्यातून तुला कळेल की तेव्हा त्या मुलांच्या मनात सुद्धा काय होतं. माझा मुलगा जेव्हा बालवाडीत गेला तेव्हा त्या मॅडमनी त्याला ती छात्रबोधिनी असते ती भरायला दिली. त्यात त्यांनी भावंडांची संख्या आणि भावंडातील क्रमांक लिहायला सांगितला. त्याने भावंडांची संख्या 5 आणि भावंडातील क्रमांक 4 लिहिला होता. म्हणजे हे तेव्हा त्याला कळत नव्हतं की आपण एकटेच आहोत. म्हणजे एक छोटंसं उदाहरण. अगदी अगदी खूप छान, खूप गोड वाटलं. मीनल, आता एक तुझ्यासाठी महत्त्वाचा प्रश्न. हे जे काही सगळं मी पाहत असते यूट्यूबला, हे सर्व चालू असतं, तुझं दिसत असतं, नवीन नवीन गोष्टी, यातून तुझे डिझाईन्स पण तू बनवत असतेस. मिनल, या गोष्टीचं प्रत्येकाला कौतुक आहे. तुझे जेवढे कस्टमर असतील किंवा तुझे जे वाचक आहेत त्या सगळ्यांना कौतुक असतं. हे तू कधी सुरू कर, म्हणजे तुझ्या मनात ही आयडिया किंवा हे तू कधी शिकलीस? मी तुला सांगते, 7वीत असताना आमच्या समोर एक कुर्ध्याला आजी यायची पुण्याहून, आणि ती हे लोकरीचं सगळं करायची. आणि तेव्हा TV नव्हते, रेडिओ फक्त, आणि बाकी म्हणजे करमणुकीचं काहीच साधन नव्हतं. तर आम्ही तिच्याकडे जाऊन बसायचं. तर ती आम्हाला लोकरीचे गुंडे आणून द्यायचे, कारण तेव्हा रत्नागिरीत काही आमचं येणं जाणं नव्हतं, म्हणजे मिळणार कुठून या गोष्टी असं. तर तिने मला पहिल्यांदा लोकर सुई कशी धरायची हे शिकवलं. ती 7वीतली सुई मी अजून वापरते. ओह माय गॉड. ती सुई माझ्याकडे आजही आहे. त्यानंतर एक मधली म्हणशील तू, म्हणजे ग्रॅज्युएशनपर्यंत मी याच्यावरती माझं शिक्षण केलं. मी हे विकत होते करून, आणि त्यातून जे पैसे येतील ते मी माझ्या शिक्षणासाठी वापरत होते. ही कला म्हणजे मी खरंच शिक्षणासाठी वापरली. खूप छान. आणि आमच्या गावात जवळपास प्रत्येकाकडे मी केलेली तोरणं विराजमान होती. कोणाकोणाची रुखवत माझ्या ह्याने सजली होती, असं म्हणजे ती तेव्हा करत होते मी. मिनल, हे मला आज समजलं हा, की तू हे करून तुझं शिक्षण पूर्ण केलंयस, आणि म्हणूनच तुझ्या बाबांना एवढी खात्री होती ना, ते सरदेश पांडेंकडे आले, कारण त्यांना कळलं होतं की माझा हिरा आहे. परिस्थिती नसेल पण तिच्या हातात जी कला आहे त्याने ती सरदेश पांडे कुटुंबामध्ये सुद्धा खूप छान काही निर्माण करू शकते. तिचा हातभार त्यांनाही लागू शकतो. खरंच ग्रेट, थँक्यू. छान. आणि हे सगळे मी बघत असते तू, आणि असं नव्हे की बाबा कुणाचं तरी एखादी तू काय कृती असेल किंवा जे डिझाईन असेल तुझा, त्यामध्ये अजून काहीतरी व्हेरिएशन असतं, कारण तू एवढे वर्ष त्याच्यात हात बसलाय ना की तुला त्या अजून कल्पना सुचत जातात. दुसरं मिनल, तू अतिशय सुगरण आहेस. म्हणजे तू कशापासून काय बनवशील हे नाही सांगता येत. म्हणजे बाबा हे आज उरलं, हे फुकट जात आहे म्हणून आमची मिनल त्याच्यात काहीही बनवते. तर तुला पाककृतीची कधी ही लागली, गोडी लागली? खरं तर मी लहानपणापासूनच शिकले. माझी आई फार सुंदर वड्या म्हणा किंवा इतर प्रकार विकायला करायची, कारण ती गरज होती तेव्हा. पण ती करत असताना मी बघायचे. पण माझे बाबा ज्या वेळेला घरात जेवण करायचे, माझे बाबा उत्तम जेवण करायचे, आणि त्यांना एक हात नव्हता उजवा अर्धा, तरीसुद्धा ते धिरडी घालणं, पानगी करणं हे सगळं करायचं. आणि आईशी माझं स्वयंपाकघरात फार जुळलं नाही, पण बाबांजवळ मी हे शिकायचे सगळं. आणि 7वीत असताना आम्ही तिघी बहिणी उत्तम आणि मोठ्या भाकऱ्या करायला शिकलो व्यवस्थित. आणि तिथून सुरुवात झाली. आणि मग हळूहळू खेडेगावात असल्यामुळे 3 दिवस आई घरात नसणार, त्यावेळेला ते स्वयंपाक करायला लागायला लागला. आणि मग मला आवड निर्माण झाली. आणि मग जेव्हा मी इथे आले
तेव्हा माझ्या सासूबाई उत्तम सुगरण आहेत, त्यांच्या हाताला खूप छान चव आहे. म्हणजे जी परफेक्ट चव म्हणतात ना ती त्यांची होती. म्हणजे आम्ही करत होतो पण जरा कमी जास्त झालं ना तरी सगळे म्हणायचे आज हिने केलंय ना, म्हणजे बाबा शेवटी म्हणणार ना मुलीने केलंय छानच झालंय. पण इथे त्या चवीचा कस लागायचा. म्हणजे चुकलं तरी समोरून नाव ठेवलं जाणार हे माहीत होतं. सुरुवातीला रडायला यायचं, वाईट वाटायचं, काय यांना काहीच आवडत नाही असं. पण त्यातून ती चव डेव्हलप होत गेली, कळत गेलं मला की यांना हे असं आवडतं. त्यातून सुरुवात झाली लिखाणाला हळूहळू हळूहळू. आणि त्यानंतर मी सुपर वुमनच्या स्पर्धेत ज्यावेळेला भाग घेतला तेव्हा मला काही बाहेरचं जगाशी संपर्कच नव्हता. पण तिथे मला गुगल कळलं, म्हणजे नेटवरती म्हणजे ऑनलाईन कशा रेसिपीज टाकायच्या वगैरे ही माहिती झाली. आणि 2010 पासून मी रेसिपी लिहायला सुरुवात केली. खूप छान, खूप छान, खूप छान. मिनल, यावरूनच माझा पुढचा प्रश्न आहे. तुझं लिखाणही उत्तम असतं, म्हणजे अलंकारिक भाषा नसते किंवा मोठे मोठे शब्द वापरलेले नसतात. अगदी साधं सरळ तू लिहितेस, तेही खूप असं मनाला भावतं आणि त्याच्यातून अजून अजून आम्हाला मिनल कळते. ज्या व्यक्तीबद्दल तू लिहिलंस आणि ते आत्याबद्दल सुद्धा, ते किती म्हणजे ते आत्याचा चेहरा आत्तासुद्धा माझ्या डोळ्यासमोर आला. तुझं लिखाणही खूप छान असतं, छोटेसे काहीतरी 4 ओळी, कविता, हेही सुंदर असतं. तर हे लिखाण कधी सुरू झालं? नाही, लिखाण म्हणजे असं काही वेळ ठरवून किंवा असं नाही, मी लिहितच होते, आधीपासून लिहित होते. फक्त प्रासंगिक लिहित होते. म्हणजे एखाद्याचा वाढदिवस असेल तर एखादी छोटीशी कविता, बाबांवरती कविता, कधी माझ्या आत्यावरती कविता, कधी माझ्या आईवरती लिखाण, म्हणजे लेख लिहिणं हे सुरू झालं. पण खरी माझी सुरुवात झाली जेव्हा मी तरुण भारतसाठी लिहायला सुरुवात केली. तिथून माझी खरी सुरुवात झाली. आणि त्याच्या पाठीमागे थोडं वेगळं कारण आहे. बरोबर. की ज्या वेळेला मला खरंच कंपल्सरी घरी बसायला लागलं त्यावेळेला मी काहीतरी आपल्याला व्यवधान वेगळं हवं म्हणून मी ती सुरुवात केली. बरोबर, बरोबर. त्या विषयाकडे पण आपण जाणार आहोत. मला कदाचित ह्याच्यातून एक म्हणजे या वाक्यामुळे ते वाटतं आहे, तिकडे पण आपण जाणार आहोत. कारण तू अशी जी लढवई आहेस, म्हणजे लहानपणापासून बाबांनी तुमच्यात पेरलेला गुण आहे तो. नक्कीच. आणि सहज सोपं ज्या मुलांना मिळतं ना त्या मुलांना कदाचित काही किंमत कळत नसावी. माझं म्हणणं नेहमी असंच असतं की नाही, या शब्द पचवायची प्रत्येकाची ताकद हवी. त्यामुळे लहानपणापासून मुलांना जे आपण पटापट देतो ते नाही दिलं पाहिजे. थोडं थांब, नाही जमणार, ह्या गोष्टी त्यांना तेव्हापासून आपण पचवत आणलं ना. म्हणजे आत्ता मी माझ्या मुलांचं बघत असते ना, भले त्यावेळी मला वाईट वाटलं असेल, मी लगेच दिलं नाही किंवा नाही म्हटलं नाही, थोडं थांब, आपल्याला जमेल तेव्हा आपण घेऊ. तो जो पेशन्स त्यांच्यात आला आहे तो आपल्या पिढीकडे खूप आहे. नक्की. त्यामुळे आपल्या मुलांना पण आपण तसं घडवलं मिनल. बरोबर. अगदी 1 असू दे, 2 असू दे, अवास्तव लाड नाही केले. तसं तुझ्या बाबांनी परिस्थितीवर मात करून तुम्हाला जे वाढवलं, तुमच्यामध्ये हे जे गुण घातले, तुम्ही कुठल्याही गोष्टीला लाजत नाही. कितीही मोठी आत्ता पिशवी घेऊन तू कुठेही जाऊ शकतेस. ती पिशवी कशी आहे, स्टायलिश आहे, हे आपल्या पिढीकडे नव्हतं आणि ते अजूनही आपल्याकडे नाही. तर हे सगळं खरंच खूप वाखाणण्यासारखं आहे. त्यामुळे आता आपण पुढच्या विषयावर, अतिशय महत्त्वाच्या विषयावर जाणार आहे आणि तो विषय तुझ्याकडून ऐकायला प्रत्येक स्त्रीला आपल्याला आवडेल. महिलांना आपल्याला हाच संदेश द्यायचा आहे. मला खास याचसाठी तुमच्याशी बोलायचं आहे. इतरही तिच्यातले जे गुण आहेत ना ते प्रचंड वाखाणण्यासारखे आहेत. तुम्हाला खरं सांगू का की प्रत्येक स्त्रीकडे खूप गुण असतात. काहींचे दिसण्यात येतात, काहींचे दिसण्यात येत नाही. त्यामुळे मला अशा स्त्रियांना पुढे आणायचं आहे की ज्यांच्यातले गुण जास्त दिसले नसतील. मंडळी, वादळं सांगून येत नसतात. प्रत्येक व्यक्ती वादळाला समोर जाते आणि ती तिच्या कपॅसिटीप्रमाणे जाते असंही म्हणणार नाही. कारण येणारं वादळ आहे ना आपल्यामध्ये ती शक्ती पण घेऊन येतं की आपल्याला असं वाटत असतं की हे मी सहन करू शकत नाही, माझ्याच्याने हे सहन होणार नाही. पण नाही, ते वादळ येतं तेव्हा आपण ते सगळं विचारून येत नाही आणि सगळं आपण सहन करतो. वादळच आपल्याला ती ताकद देत असणार. तर असं जे मिनलने एक आजार, खूप मोठा सफर केला आहे, त्या आजारात ती खूप काही शिकली. उलट वाईटातून चांगलं म्हणतात ना, तसंच त्या कालावधीत तिने लेखन सुरू केलं असेल, अजून काही सुरू केलं असेल. आपण सर्व तिच्याकडून ऐकणार आहोत की त्या आजारावर तिने कशी मात केली. मंडळी, कॅन्सरसारखा खूप मोठा आजार त्या पोरीने खूप हिमतीने त्याला तोंड दिलं आहे आणि तिच्याकडे पाहून कुणाला वाटणार सुद्धा नाही की तिने एवढा मोठा आजार सहन केला आहे. हे बोलताना सुद्धा अक्षरशः अंगावर काटा येतो.
आपण तिच्याकडूनच ऐकूया. चालेल मिनल? हो, नक्की. मिनल, आता तू तुझ्या आजारपणाबद्दल सर्व महिलांना तुझ्याकडून अनुभव पण सांगशील, सल्ला पण देशील, एक संदेशही होईल आणि तो सर्वांना उपयोगी पडेल. मला वाटतं 2018 साली म्हणजे माझी जस्ट 40शी झाली होती. थोडीशी जबाबदारी संपली होती. थोडंसं आता एक 40शी झाली आहे, मुलगा आता हाताशी येतो आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायला नको आहे, आता स्वतःसाठी आपण काहीतरी जगूया असं बाहेर पडण्याचं वय. ज्या वेळेला मी असा विचार करत होते की आता मी स्वच्छंद आहे, त्याच वेळेला थोडंसं काहीतरी असं झालं की नाही, आता तू तसं नाही जाऊ शकणार बाहेर. आणि माझ्या उजव्या ब्रेस्टला थोडासा लालसरपणा जाणवला. आणि साहजिक आपल्या बायकांचं एक हे असतं ना की आपल्याला काही व्हायला लागलं ना की आपण लगेच डॉक्टरांकडे जात नाही. तर मी मात्र तसं नाही केलं. मी लगेचच डॉक्टरांकडे गेले, कारण त्याआधी माझ्या मिस्टरांच्या आजारपणामध्ये थोडंसं आमचं असं झालं होतं आणि ज्यामुळे आम्ही थोडं उशिरा त्यांची ट्रीटमेंट झाल्यामुळे एक 5 वर्ष आमची त्यात फुकट गेली होती. तर त्यामुळे त्या ह्याने मी सजग होते. मी लगेचच डॉक्टरांकडे गेले आणि मी इथे थांबले नाही. मी पुण्याला जे आपले दीनानाथचे धनंजय केळकर डॉक्टर आहेत त्यांच्याकडे गेले आणि ते त्यातले तज्ज्ञ असल्यामुळे त्यांनी लगेचच सगळ्या टेस्ट केल्या आणि मला फोन आला की तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे आणि तुम्ही उद्या या. त्या क्षणी खरं तर मी आतून कोसळले होते. माझा मुलगा जस्ट तेव्हा CAच्या मधल्या परीक्षा देत होता. ती परीक्षा त्याची जवळ आलेली होती आणि म्हणजे असं एक सैरभैर की आता कॅन्सर हा शब्द जरी ऐकला ना तरी प्रत्येकाला जे होतं तेच मला झालं. पण समहाऊ मी सगळ्या एकत्र कुटुंबात होते त्यावेळेला. माझ्या दोघी जावांनी मला पूर्ण सपोर्ट केला, अगदी बहिणीसारखं वाठीवरून हात फिरवून. माझ्या सासऱ्यांनी वडील नसताना ते सासरे माझे वडील असल्यासारखं की तू यातून बरी होशील, तू तिकडे जा. सासूबाईंनी सांगितलं होतं ह्या दोघी आहेत त्याला बघतील, काही प्रॉब्लेम नाही. आणि मला घरात काही चिंता नव्हती. इथे म्हणजे मला येऊन इथे काही करायचं आहे असं काही नव्हतं. मला फक्त माझ्या आजाराकडे फोकस करायचा होता आणि त्यातून बाहेर पडायचं होतं. सुदैवाने मी लगेच गेल्यामुळे माझी अगदी म्हणजे इनिशियल म्हणतात तसं प्रायमरी स्टेज होती आणि लगेचच ट्रीटमेंटला सुरुवात झाली. याची ट्रीटमेंट काय आहे ना, ती आहे जेवढी त्रासदायक आहे त्यापेक्षासुद्धा आपलं सौंदर्य, आपल्याला जे असतं ना बायकांना की आपलं चेहरा, आपलं दिसणं, आपलं असणं, हे सगळं आपल्याला आवडत असतं मनातून. म्हणजे किती असू दे, कसंही दिसत असू दे, पण ते सुद्धा आपल्याला छान वाटत असतं. तर पहिली सुरुवात कुठे होते, जेव्हा पहिली केमोथेरपी आपली झाली आणि केस जायला लागले की तिथे एक पुन्हा जोराचा धक्का बसतो. पण माझी वहिनी असते मुंबईला, तर तिने मला लगेच हे लक्षात घेऊन माझं माप घेऊन मला वीक पाठवला आणि तो एक कॉन्फिडन्स आला मला की मी बाहेर जाऊ शकते, मी फिरू शकते आता वीक घालून, काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यानंतर मी असा विचार केला की आता मी थांबणार नाही, आता मी काहीतरी माझं वेगळं करायला हवं. मग मी घरात म्हणजे एक पहिले 5 दिवस तर मी काही करू शकत नसायचे, खूप थकवा यायचा. पण त्यानंतर मात्र मी छोट्या छोट्या रेसिपीज करायचे, त्या लिहायचे आणि मी तेव्हा सुरुवात केली. तरुण भारतसाठी वेगवेगळे लेख आणि रेसिपी असं मी पूर्ण वर्षभर देत होते. ते पूर्ण वर्ष मी पूर्ण वेळ घरात होते, मला वेळ होता भरपूर, तर मी ते लिखाण करत गेले. हळूहळू माझं ऑपरेशन, त्यानंतर रेडिएशन हे सगळं पूर्ण झालं. त्यात मी म्हणजे जात राहिले, घरातली माणसं माझ्याबरोबर होती, नवरा पूर्ण वेळ होता, सगळी तैनात करत होता अक्षरशः. म्हणजे की असं नव्हतं की आज तू हे केलं पाहिजे, काही नाही, दिवस रात्र तो माझ्या बरोबरीने होता. त्यामुळे मी यातून बाहेर पडले अगदी छान. आणि त्यानंतर कसं होतं ना की आपण एकत्र राहत असल्यामुळे कोणाचा तरी वाढदिवस असतो, कोणाचं तरी लग्न असतं, कोणाचा तरी काहीतरी म्हणजे घरात काहीतरी फंक्शन चालू असतात की ज्यात आपलं दुःख आपण विसरत जातो. मला त्यानंतर थोडंसं काही गोष्टींमध्ये कमकुवतपणा, काही प्रतिकारशक्ती कमी होणं किंवा मी एकटीने बाहेर फिरू शकणार नाही थोडे दिवस असं होत गेलं. म्हणजे काही म्हणजे कमतरता सुरू झाल्या. पण ठीक आहे, मी बरी तर झाले, आता त्यातून कसं बाहेर पडायचं हे मी नंतर ठरवीन. मग हळूहळू मी माझ्यामध्ये बदल करत गेले, रेसिपी लिहित गेले, माझं विणकाम परत चालू केलं. मधली एक 17 वर्ष मी सुई बाजूलाच ठेवली होती, ती पुन्हा हातात घेतली.
त्यामध्ये भरपूर एक्सपेरिमेंट करायला सुरुवात केली. जवळपास रोजचे 5 तास 6 तास बसून मी काम करायला सुरुवात केली. ते लोकांना आवडत गेलं, त्यातून ऑर्डर्स येत गेल्या, आणखीन नवीन काम करत गेले. मी यातून पूर्ण बाहेर पडले. आज 6 वर्ष झाली, मला त्याचा कोणताही त्रास नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की सांगेन मी यातून तुम्हाला, की स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. आपण बायका करतो काय, आपल्या कुटुंबाला महत्त्व देतो. आज मुलाची परीक्षा आहे, आज सासूबाईंना बरं नाही आहे, आज ह्याला काहीतरी होतं आहे, आज नवऱ्याची महत्त्वाची मीटिंग आहे, नको उद्या जाऊ डॉक्टरांकडे. हा उद्या कधीच येत नाही. त्या क्षणी जा. तुम्हाला वाटतंय आज काहीतरी आपल्या शरीरात बदल होतोय, तर त्या बदलाकडे लक्ष द्या. लगेच डॉक्टरांकडे जा. आणि हां, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा आधार घेऊ नका. खऱ्या डॉक्टरांकडे जा. लोकांचे सल्ले ऐकू नका. स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे. आत्ता आपण बरे तर आपलं कुटुंब छान राहणार आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे पूर्णपणे आपलं स्वतःकडे लक्ष द्या. भरपूर व्यवस्थित तुम्ही आहार चांगला ठेवा. आणि मग बघा, उद्याची सुंदर सकाळ फक्त तुमच्यासाठी आहे. मिनल, आत्ता तू जे बोललीस ना, केसांचं दुःख, ते तू स्वतः अनुभवलंस. तू तिकडेही हॉस्पिटलला बरेच असे प्रकार बघून यायचीस, आणि त्यातून तू नुसतं बघितलं नाहीस किंवा अनुभवलं नाहीस. तू स्वतः केस तुझे दिलेस, इतरांना प्रेरित केलंस, बरोबर? हो. त्याबद्दल थोडं सांगशील? हो, नक्कीच. ज्या वेळेला माझे केस गेले आणि लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन, एक केस नसणारी स्त्री जरी ती आजारपणातून असेल तरी पण, झालं काय तुला, अशी का आहेस, किंवा अशी का ही, असे लोकांचं दृष्टी बघण्याची, त्यावेळेला मला महत्त्व लक्षात आलं त्याचं. आणि मग मी तेव्हाच ठरवलं की ज्या वेळेला मला केस यायला लागतील त्यानंतर मी वाढवून ते केसदान सुरू करीन. तर मी वेगवेगळ्या ऑनलाईन साईट्सवरती लिखाण करत असल्यामुळे त्यातून मलाही माहिती मिळाली होती संस्थेबद्दल. मदत चॅरिटेबल ट्रस्ट आहे मुंबईचा, की जिथे आपण केसदान केलं तर ते कॅन्सर पेशंटसाठी वीक तयार करतात. अर्थात एकाच्या ह्याच्यातून तो होत नाही, एक 2-3 जणांच्या केसांमधून तो होतो. तर त्यासाठी जर का आपण दान दिले तर अजून एखादी माझ्यासारखी व्यक्ती जी या दुःखातून जाते तिला त्याचा उपयोग होईल. मग फेसबुकसारखं माध्यम की जिथे मी बऱ्यापैकी पॉप्युलर आहे, तर त्याचा मी उपयोग केला. या गोष्टीसाठी मी लेख लिहिले त्याच्याबद्दल. मी दरवर्षी 4 फेब्रुवारीला कॅन्सर दिवस असतो, त्या दिवशीही शेअर करत असते. आणि मी स्वतः माझे केस 12 इंच त्याचे लागते लांबी व्हायला, तेवढी झाल्यानंतर ते दिले, त्याबद्दल पोस्ट लिहिली. आमच्या घरातल्या तिघींनी दिले, माझ्या जाऊबाईंनी दिले, माझ्या पुतणीने दिले. आणि असं करत करत माझं हे बघून आत्तापर्यंत 30 ते 35 बायकांनी हे केस दान केलेलं आहे. आणि आता पुढे मला ते अजून चालू ठेवायचं आहे. आणखीन एक मी याच्यामध्ये कॅन्सर पेशंटसाठी करते आहे की जे मी बाहेर सांगून करत नाही, पॉझिटिव्हिटी देण्याचं काम. आपल्या रत्नागिरीमध्ये कोणाचंही मला कळलं की हा कॅन्सर पेशंट आहे तर मी पहिलं जाऊन त्याला सांगते की घाबरू नकोस, तू बरा होणार आहेस, मी बरी झाली आहे, एवढंच. बाकी मी काही करत नाही, कारण करूच शकत नाही, ते ज्याचं त्यालाच भोगायचं असतं. मिनल, हे तू खूप मोठं कार्य करते आहेस, अभिमान आहे या गोष्टीचा सुद्धा. मिनल, आपल्या प्रेक्षकांना फक्त एवढं सांग की ते किती मीटर लागतात, इंच लागतात केस, आणि ते कुठे पाठवायचे असतात, ती प्रोसिजर फक्त सांग. आपण डिस्क्रिप्शनमध्ये पत्तासुद्धा देऊ, ठीक आहे? हो, नक्कीच. याच्यासाठी आपल्याला 12 इंच वेणी लागते. आणि आपण ती वेणी घालून, म्हणजे खाली आणि वरती दोन्ही बाजूला रबर लावून मध्ये वेणी घालायची आणि ती वेणी कट करायची. म्हणजे तेवढे केस आपले ठेवून खालची वेणी कट करायची, कारण खाली पडलेले केस वीकसाठी उपयोगी येत नाहीत. त्यामुळे ती वेणी आपण पोस्टाने सुद्धा, तुम्ही साध्या आपल्या पिशवीमध्ये पॅक करून, मदत चॅरिटेबल ट्रस्ट जो डिस्क्रिप्शनमध्ये ती देणार आहे पत्ता, त्याच्यावरती तुम्ही पाठवायचं आहे की त्यांच्याकडून आपल्याला सर्टिफिकेट मिळतं. मिनल, आपण एवढ्या मोठ्या नाहीत की कुणाला आपण सल्ले देऊ शकू, संदेश देऊ शकू, पण आता या वयाच्या टप्प्यावर आल्यावर मागे वळून बघताना आपल्याकडे पण काहीतरी थोडीफार शिदोरी आहे असं आपल्याला जाणवतं. तर या शिदोरीमधून तू काय समोरच्या आपल्या सगळ्या भगिनींना सांगशील की त्यांना एक संदेश दे ना तुझ्याकडून? मला ज्या वेळेला ही जगण्याची दुसरी संधी मिळाली
त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की आपलं जगायचं राहूनच जातं स्वतःसाठी. तर मी सगळ्या बायकांना हे सांगेन की तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी करत राहणारच आहात, पण दिवसातला थोडासा वेळ तर आपला आहे ना स्वतःच्या आनंदासाठी, स्वतःच्या छंदासाठी आणि स्वतःच्या आरोग्यासाठी थोडासा वेळ नक्की ठेवा. आणि मग बाकी तर आपलं सगळं आयुष्य आहेच छान. आणखीन एक मला असं सांगायला आवडेल की पॉझिटिव्ह राहा. म्हणजे कुठच्याही निगेटिव्ह गोष्टी तर प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, चुकीच्या गोष्टी होतात, मनासारखं काही होत नाही, पण ते सगळं बाजूला ठेवा आणि नवीन काहीतरी सतत शिकत राहा. जसं की हे तुम्ही आत्ता बघताय, मी आत्ता शिकते आहे नवीन, पण त्यातून मिळणारा जो आनंद आहे ना त्याच्यामुळे बाजूबाजूच्या असंख्य वाईट विचार, वाईट गोष्टी मनातून निघून जातात. आणि काय होतं की जे वाईट विचार किंवा जे निगेटिव्ह आपण विचार करत राहतो त्याचा सगळा परिणाम आपल्याच तब्येतीवर होत असतो, बोलणाऱ्याच्या नाही. त्यामुळे हा विचार करा की आपण पॉझिटिव्ह राहा, कारण आपण आनंदी तर घर आनंदी, आणि घर आनंदी तर सगळं जग आनंदी. मंडळी, मिनल जे आत्ता बोलली ना, हे माझं नेहमी डोक्यात असतं. मी अशाच कंपनीत राहते जिथे टॉक्झिक गोष्टी नसतात. त्यांच्याबरोबर राहून माझा कॉन्फिडन्स वाढतो आणि मी प्रगती करत जाते आणि एक चांगली अजिता मी घडवत जाते. ही गोष्ट आहे ना, ही आपल्या आयुष्यात खूप मॅटर करते. आपण सतत जर ना टॉक्झिक गोष्टींकडे, निगेटिव्ह गोष्टींकडे आणि निगेटिव्ह लोकांच्यात राहू लागलो ना, तर आपल्या दैनंदिन जीवनावर ह्याचा खूप वाईट परिणाम होत असतो. आणि ते सतत डोक्यात ठेवून मग नंतर आपली आनंदाची वाढ जी आहे ना ती कुठेतरी मिस होते. त्यामुळे महिलांनी सगळ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे, छान कंपनीमध्ये आपण राहिलं पाहिजे, हेल्दी कंपनीमध्ये राहिलं पाहिजे. मंडळी, बरोबर ना? मिनलचा जीवन प्रवास आपण पाहून नक्कीच आपल्याला सर्वांना एक स्फूर्ती मिळाली असेल. मिनलच्या बाबांकडून मिनलला छान कणखरपणाचं बाळकडू मिळालं. सासरच्या कुटुंबाकडून मिनलला प्रत्येक वेळी सपोर्ट मिळत गेला. एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ. बरोबर? या पुढील आयुष्यात मिनलला सुख, समाधान आणि चांगलं आरोग्य राहू दे ही ईश्वरचरणी प्रार्थना करूया. मंडळी, आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. महिला दिनानिमित्त सर्व महिला भगिनींना खूप खूप शुभेच्छा. आनंदी रहा, समाधानी रहा आणि स्वतःवर प्रेम करा. मंडळी, परत एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार की माझ्या या शृंखलेला तुम्ही सर्वांनी खूप छान रिस्पॉन्स दिलात, खूप छान छान कमेंट केलात आणि त्यामुळे आम्हा सर्वांची ऊर्जा तुम्ही वाढवलात. अजून काही करावं ही इच्छा या रिस्पॉन्समुळे निर्माण होते, जी मला तुमच्याकडून खूप मिळाली आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांचे विशेष आभार. मंडळी, महिला दिनानिमित्त प्रत्येक महिलेसाठी मी एक प्रार्थना करेन की प्रत्येक स्त्रीला आपल्या घरातून भरपूर सपोर्ट मिळू दे. ती आनंदी राहू दे, समाधानी राहू दे आणि तिच्यातील कलागुणांना वाव मिळू दे. त्याचसोबत प्रत्येक स्त्रीने आपलं घर आनंदी, समाधानी ठेवलं पाहिजे. घरातील प्रत्येक व्यक्तीची तिने पण काळजी घेतली पाहिजे. बरोबर? तरच ते घर हॅपी होम होऊ शकतं. सर्वांना खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.